Welcome to my channel Deepa's Education Adda. Good morning everybody. How is it going? How are the things with you? I think we can begin our lesson now. वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टरच्या 7व्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याला जो पॉईंट शिकायचा आहे तो आहे वेव्ह फ्रंट आणि या वेव्ह फ्रंटचे टाईप्स. सर्वात पहिल्यांदा आपल्याला वेव्ह फ्रंट ही संकल्पना समजवून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, समोरच्या स्लाईडवर तुम्हाला एक सर्कल ड्रॉ केलेलं दिसतंय. त्या सर्कलवर 5 पॉईंट तयार झालेले दिसत आहेत. ए, बी, सी, डी, ई ह्या 5 बिंदूंनी तयार झालेलं हे सर्कल म्हणजेच वेव्ह फ्रंट आहे. या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत बघितलं, न्यूटन कार्पस्क्युलर थिअरीचं असं सांगणं होतं की लाईट हा पार्टिकलच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो. लाईट हा पार्टिकल आहे. त्यानंतर आलेल्या ह्युजन थिअरीने असं सांगितलं की लाईट हा वेव्ह फॉर्ममध्ये आहे, पार्टिकल फॉर्ममध्ये नाही. लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होतो. आता लाईटचं वेव्हच्या फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होणं आपल्याला ही जी संकल्पना आहे ती जरा मोठी करायची. म्हणजे आता इथून पुढं मी असं म्हणेन की लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये नाही, तर तो वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होतो. बघा पुन्हा एकदा, चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होतो. आता इथून पुढं आपल्याला म्हणायचं आहे की लाईट हा वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होतो. हा वेव्ह फ्रंट नावाचा कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचाच आहे. पण हा वेव्ह फ्रंट तयार कसा होतोय ते ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय. मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर देते. बघा, आपण पाण्यावरती एखादा दगड टाकतो त्यावेळेस त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंग तयार होतात. हे तरंग सगळीकडं एकसारखे असतात. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ते पुढं 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 सरकत जातात. तसंच ज्यावेळेस प्रकाशाच्या बाबतीत होईल त्यावेळेस मी त्या तरंगांनाच वेव्ह फ्रंट असं म्हणेन. म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावरती जे तयार होतात ते रिपल्स किंवा आपण त्यांना व्हर्लपूल असं सुद्धा म्हणतो. आणि इथं लाईटने जे तयार केलं, लाईटने जे रिपल्स तयार केले, जे व्हर्लपूल्स तयार केले, ते व्हर्लपूल्स म्हणजे वेव्ह फ्रंट. बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसतोय एक सेंटर की ज्याला कॅपिटल एसने रिप्रेझेंट केलं गेलं आहे. त्या सर्कलचा सेंटर एसने आपण रिप्रेझेंट करतोय. तो एस आहे पॉईंट सोर्स ऑफ लाईट. पॉईंट सोर्स ऑफ लाईट म्हणजे आपल्या घरामध्ये असलेला इलेक्ट्रिसिटी बल्ब, इलेक्ट्रिसिटीवरती ऑपरेट होणारा बल्ब. तो बल्ब ज्यावेळेस आपण स्विच ऑन करतो त्यावेळेस लाईट एमिट करतो. लाईट कुठं एमिट करेल तो, तर फ्री स्पेसमध्ये. त्या बल्बने जिथं लाईट एमिट केला गेला आहे त्या बल्बच्या आजूबाजूचं जे माध्यम आहे, मीडियम आहे, ते आहे एअर किंवा फ्री स्पेस. म्हणजे सरळ सरळ आहे की ह्या लाईट वेव्ज फ्री स्पेसमध्ये ट्रॅव्हल होतील. फ्री स्पेसमध्ये ट्रॅव्हल होत असताना लाईटचा स्पीड आपल्याला माहिती आहे 3 × 10⁻² मीटर पर सेकंद इतका असेल. याचा अर्थ त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून म्हणजेच बल्बपासून बाहेर पडलेल्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्या सर्व दूर एकसारख्या व्हेलॉसिटीने स्प्रेड होतील. इथंही त्या स्प्रेड झाल्यात. अगणित अशा वेव्ज बाहेर पडतील त्या बल्बमधून. पण आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी मी फक्त 5च दाखवल्यात. बघा, त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून म्हणजे त्या बल्बपासून बाहेर पडलेली एक वेव्ह की जी ए या पॉईंटपाशी गेलेली दिसते, दुसरी बी या पॉईंटपाशी, तिसरी सी या पॉईंटपाशी, चौथी डी या पॉईंटपाशी जाऊन थांबलेली आहे आणि 5वी ई या पॉईंटपाशी जाऊन थांबलेली आहे असं का म्हणते मी, तर आपणच त्यांना थांबवतो. म्हणजे लाईट त्याच्यामध्ये आलेल्या बॅरियरमुळंच थांबेल. पण आपण असं सपोजिशन करतोय, आपण असं ठरवतोय की त्यांना थांबवायचं आहे. मग तो थांबलाय ए बी सी डी ई या पॉईंटपाशी. बघा
मग त्या पॉईंट सोर्सपासून बाहेर पडून ABCD पर्यंत जात असताना त्या लाईट वेव्सने किती डिस्टन्स कव्हर केलं आहे? तर ते आहे C×T. इतकं डिस्टन्स त्या लाईट वेव्हने कव्हर केलं. इतकी त्या लाईट वेव्सची डिस्प्लेसमेंट झाली. मग व्हेलॉसिटीसाठीचा फॉर्म्युला तर मला माहिती आहे. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हाच फॉर्म्युला जर डिस्प्लेसमेंटसाठी मॉडिफाय केला तर डिस्प्लेसमेंट इक्वल टू व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाईम. मग इथं व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाईम म्हणजे C×T. C×T म्हणजे काय झाली तर डिस्प्लेसमेंट झाली. बघा, C हा कॉन्स्टंट होता सगळ्या वेव्हसाठी, कारण ह्या सगळ्याच्या सगळ्या वेव्स एकाच माध्यमातून मूव्ह होतात, ते एकाच माध्यमातून प्रोपॅगेट होतात, ते म्हणून त्यांचा स्पीड व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे असं मी म्हणते. आणि T हा आहे वेव्ह. त्या वेव्हला त्या माध्यमातून मूव्ह होण्यासाठी एकसारखा स्पीड लागला. आणि मी असं म्हणते की या वेव्सला आपण काहीतरी सेकंदांनी तिला स्टॉप करतोय असं आपण समजूयात. समजा मी असं म्हणते की 2 सेकंदांनी त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडलेल्या वेव्स आपण स्टॉप केल्या. मग 2 सेकंदांनी B पाशी आलेली वेव्ह स्टॉप झाली, C पाशी आलेली, D पाशी आलेली, E पाशी आलेली आणि A पाशी आलेली वेव्स आपण स्टॉप केली. असं होत नाही पण आपण सपोजिशन करतोय ना, मग आपण असं म्हणतोय की स्टॉप केली. म्हणजे त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून, त्या बल्बपासून बाहेर पडलेल्या प्रत्येक एका लाईट वेव्सने 2 सेकंदांमध्ये एकसारखं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, कॉन्स्टंट डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. असं मी का म्हणू शकते? तर त्या सोर्सपासून बाहेर पडलेल्या लाईट वेव्सची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट झाली, वेळ सगळ्यांचा 2 सेकंद आहे तोही कॉन्स्टंट झाला. म्हणजे प्रत्येक एका वेव्हने ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते कसं झालं तर सेम झालं. मग यामुळे झालं काय? ज्यावेळेस मी 2 सेकंदांनी सगळ्या वेव्ह स्टॉप करते त्यावेळेस पहिली वेव्ह स्टॉप झाली A पाशी. तो जो A पॉईंट आहे तो त्या फ्री स्पेसमध्ये हवेमध्ये कन्सिडर केलेला मी एक पॉईंट आहे, माध्यमामध्ये कन्सिडर केलेला पॉईंट आहे. त्यानंतर 2 सेकंदांनी पॉईंट सोर्सपासून बाहेर पडलेली दुसरी वेव्ह मी स्टॉप केली, ती येत होती B पाशी. तिसरी वेव्ह येत होती C पाशी, चौथी येत होती D पाशी, त्याच्यानंतरची येत होती E पाशी. मग फ्री स्पेसमध्ये हवेमध्ये हे 5 पॉईंट तयार झाले, ABCD आणि E. मग मी काय केलं, ह्या 5ही पॉईंटला परस्परांना जोडून टाकलं. म्हणजे मी A पासून B पर्यंतचं अंतर जोडून टाकलं, B पासून C पर्यंत, C पासून D पर्यंत, D पासून E पर्यंत आणि E पासून A पर्यंतचं. तर मग माझ्या लक्षात आलं की ह्या 5 पॉईंटला जोडल्यानंतर तयार झालं एक सर्कल. म्हणजे हे सर्कल आपल्यासाठी काय म्हणून काम करेल तर वेव्हफ्रंट म्हणून काम करेल. ज्यावेळेस मला वेव्हफ्रंट हा कॉन्सेप्ट समजतोय त्यावेळेस मी असं म्हणेन की लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये नाही. आता इथून पुढं मी असं म्हणेन की लाईट हा कशाच्या फॉर्ममध्ये पुढं जातोय, प्रोपॅगेट होतोय, तर तो वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये पुढं जातोय. आणि इथं या पॉईंटला ABCD आणि E यांना जोडणारं जे सर्कल आपण ड्रॉ केलं आहे ते सर्कल म्हणजे काय आहे तर वेव्हफ्रंट आहे. म्हणजे आता आपल्याला वेव्हफ्रंटसाठीची डेफिनेशन तयार करावी लागेल. जर ही डायग्रॅम तुम्हाला समजलेली असेल तर तुम्हाला वेव्हफ्रंटची डेफिनेशनसुद्धा पटकन लक्षात येते. बघूयात आपल्याला वेव्हफ्रंटची डेफिनेशन समजतीये का? काय आहे हा वेव्हफ्रंट? समोरच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे कॉन्सेप्ट ऑफ वेव्हफ्रंट. हा वेव्हफ्रंट कसा तयार होतो हे मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये समजावून सांगितलं. आत्ता आपल्याला ह्या वेव्हफ्रंटसाठीच्या डेफिनेशन्स तयार करायच्या आहेत. आपण हा वेव्हफ्रंट 2 प्रकारांनी डिफाईन करू शकतो. बघा, वेव्हफ्रंटची पहिली डेफिनेशन, द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ द मीडियम टू विच waves will reach simultaneously so that all the points are in same phase is called wavefront.
द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ द मीडियम. बघा डायग्रॅम आठवून बघा. एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट होता, आपण ज्याला कॅपिटल एसने रिप्रेझेंट केलं होतं. त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्ज या एअर, फ्री स्पेस, हवा या माध्यमामध्ये कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल होत होत्या. आपण काय केलं, 2 सेकंदांनी या वेव्ज स्टॉप केल्या. त्या स्टॉप केल्यानंतर जिथं ज्या पॉईंटला तुम्ही त्यांना स्टॉप करताय ते पॉईंट हवा या माध्यमाचे आहेत, ते पॉईंट एअरमध्ये प्रेझेंट आहेत. त्या पॉईंटला मी म्हटलं ए, बी, सी, डी आणि ई. नंतर त्या एअर माध्यमातले, त्या एअर मीडियममधले हे पॉईंट मी जोडून टाकले. त्याला मी म्हणते द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ द मीडियम. लोकस म्हणजेच बिंदू मार्ग. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी पॉईंट कन्सिडर करताय आणि त्यांना परस्परांना जोडून टाकताय, अशा वेळेस तुम्ही त्याला म्हणायचं बिंदू मार्ग. म्हणजे तुम्ही काय तयार केला आहे, तर तुम्ही लोकस तयार केला आहे अशा पॉईंटपासून की जे पॉईंट कुठं आहेत, तर फ्री स्पेसमध्ये आहेत, हवा या माध्यमामध्ये आहेत. मग हे पॉईंट जोडल्यामुळं काय झालं, टू विच वेव्स विल रीच सायमल्टेनियसली. या पॉईंटपाशी काय घडत होतं, तर या पॉईंटपाशी सगळ्या वेव्ज ह्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने एकसारख्या फेजमध्ये ट्रॅव्हल होत येत होत्या. त्यामुळं त्या पॉईंटवरच्या सगळ्या वेव्ज ह्या सेम फेजमध्ये होत्या. आता फेज म्हणजे काय, द फेज कॅन ऑल्सो बी ॲन एक्सप्रेशन ऑफ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट बिटवीन ऑर अमंग वेव्ज हॅविंग द सेम फ्रिक्वेन्सी. म्हणजे त्या पॉईंटपाशी पोहोचणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या एकसारख्या फ्रिक्वेन्सीने, एकसारख्या डिग्रीजने त्या पॉईंटपाशी पोहोचलेले आहेत. म्हणून मी असं म्हणते की ते सगळेच्या सगळे पॉईंट काय आहेत, तर सेम फेजमध्ये आहेत. म्हणजे त्या सेम फेजपाशी पोहोचणाऱ्या एकसारख्या वेळेला ॲट द सेम टाईम म्हणजे सायमल्टेनियसली पोहोचणाऱ्या त्या ज्या वेव्जने तयार केलेल्या सरफेसला, की जो एका सर्कलसारखा दिसतोय, त्याला मी काय म्हणायचं, तर त्याला मी म्हणायचं वेव्ह फ्रंट. पुन्हा एकदा, द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स कुणाचे, ऑफ द मीडियम. काय झालं त्या पॉईंट्सपाशी, टू विच वेव्स विल रीच सायमल्टेनियसली, की ज्या पॉईंटपाशी ॲट द सेम टाईम सगळ्याच्या सगळ्या वेव्ज येऊन पोहोचल्या. त्यामुळं काय झालं, सो दॅट ऑल द पॉईंट्स आर इन सेम फेज. त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या पॉईंटचा फेज कसा झाला, तर एक समान झाला. आणि मग तुम्ही काय म्हणालात, हे काय तयार झालं, तर हा तयार झाला वेव्ह फ्रंट. द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ द मीडियम टू विच waves will reach simultaneously so that all the points are in same phase is called wavefront. Wavefrontची डेफिनेशन आपल्याला अशीही करता येईल. A wavefront is also defined as the surface of constant phase. वेव्सच्या कॉन्स्टंट फेजने तयार झालेला जो सरफेस आहे तो म्हणजे काय आहे, तर वेव्हफ्रंट आहे. तुम्हाला पहिली डेफिनेशन अवघड वाटत असेल तर तुम्ही दुसरी डेफिनेशन लक्षात ठेवा, काहीही फरक पडणार नाही. डेफिनेशन आपल्याला परीक्षेमध्ये 1 मार्कांसाठी विचारली जाते. स्टेट वेव्हफ्रंट असं, की डिफाईन्ड वेव्हफ्रंट असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ज्यावेळेस डेफिनेशन विचारली जाते त्यावेळेस ती 1 मार्कांसाठीचीच असते. किंवा मग हाच प्रश्न तुम्हाला MCQजमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, तोही 1 मार्कांसाठी असेल. म्हणजे आत्तापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये माझी तयारी किती मार्कांची झालेली आहे, तर 1 मार्कांची तयारी मी केलेली आहे. परत एकदा आपण वेव्हफ्रंटच्या दोन्हीही डेफिनेशन पाहूयात. द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ द मीडियम टू विच वेव्स विल रीच सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे काय, ॲट द सेम टाईम, सो दॅट ऑल द पॉईंट्स आर इन सेम फेज इज कॉल्ड वेव्हफ्रंट. किंवा A wavefront is also defined as
the surface of a constant phase. Get it? परीक्षेत जर वेव्हफ्रंटवर प्रश्न विचारायचा झाला तर तो असा विचारता येतो, राईट ए नोट ऑन वेव्हफ्रंट. हा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारले जाण्याची शक्यता असते. मग याचं उत्तर लिहित असताना मला काय करावं लागेल? तर सगळ्यात पहिल्यांदा मी डायग्रॅम ड्रॉ करेल की ज्याच्यामध्ये सोर्स ऑफ लाईट असेल. त्यांनी जे डिस्टन्स कव्हर केलं त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडणाऱ्या वेव्सने ते C×T असं मी दाखवील त्या डायग्रॅममध्ये. मग तेवढ्या CT इतक्या डिस्प्लेसमेंटमध्ये त्या वेव्स कुठे येऊन पोचल्या ते पॉईंट मी दाखवेन. ABCDE यांना जोडून टाकणारं एक सर्कल मी ड्रॉ करेल. म्हणजे परीक्षेमध्ये हे सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला कंपास वापरावा लागणार. आणि जे सर्कल तयार होईल त्या सर्कलला मी लेबलिंग करील वेव्हफ्रंट असं. बघा, मग ही डायग्रॅम ड्रॉ करून झाल्यानंतर खाली त्या डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन असं लिहिलं जाईल, वेअर S = सिंगल पॉईंट सोर्स ऑफ लाईट. म्हणजे एक बल्ब आहे की ज्याला आपण पॉईंट सोर्स ऑफ लाईट म्हणून कन्सिडर करतो. C ही काय आहे तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट. T हा काय आहे तर वेव्हला ट्रॅव्हल होत असताना लागलेला वेळ आहे. D हे काय आहे तर डिस्टन्स कव्हर्ड बाय वेव्ह आहे की जे आपण C×T या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकतो. डायग्रॅम काढून झाली, डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन लिहून झालं. आता एक्सप्लेनेशन लिहायचं. बघा, ते एक्सप्लेनेशनची सुरुवात अशी करायची की अकॉर्डिंग टू ह्युजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्स विच आर एमिटेड फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट. ह्युजेनच्या वेव्ह थिअरीनुसार लाईट हा ट्रॅव्हल होतो. कशाच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो? वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो. आणि या वेव्स कोण एमिट करील तर एक सोर्स ऑफ लाईट एमिट करेल. आपल्या ह्या केसमध्ये लाईट वेव्स कुणी एमिट केल्या तर एका बल्बने एमिट केल्या. एका इलेक्ट्रिक बल्बपासून त्या लाईट वेव्स बाहेर टाकल्या गेल्यात की ज्याला आपण पॉईंट सोर्स ऑफ लाईट असं म्हणतोय. नंतर काय लिहायचं? कन्सिडर ए पॉईंट सोर्स ऑफ लाईट S सिच्युएटेड इन एअर ऑर व्हॅक्यूम. एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट आपण घेतला, तो एअरमध्ये किंवा व्हॅक्यूममध्ये. निर्वात पोकळीमध्ये व्हॅक्यूममध्ये आपण हा एक्सपेरिमेंट करत नाही आहोत. आपण हा एक्सपेरिमेंट कुठं करतोय तर एअरमध्ये करतोय, फ्री स्पेसमध्ये करतोय. म्हणूनच मी सारखं असं म्हणत होते की तो बल्ब कुठं आहे तर आपल्या घरातल्या भिंतीवरती आहे, होल्डरमध्ये फिक्स्ड केलेला आहे. लाईट वेव्स विल स्प्रेड आउट इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट विथ द सेम स्पीड C. त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडणाऱ्या ज्या लाईट वेव्स आहेत त्या सर्व दिशेला, सगळ्या पॉसिबल डिरेक्शन्सला एकसारख्या स्पीडने म्हणजे Cने, म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतक्या स्पीडने त्या काय होतील तर ट्रॅव्हल होतील किंवा स्प्रेड होतील. त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये आपण लिहितोय की आफ्टर टाइम T सेकंड्स each light waves covers a distance equal to CT as a radius and S as a center. T इतक्या सेकंदांनंतर, मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की 2 सेकंदांनंतर, असंच काय नाही आहे की 2 सेकंदच हवं. 5 सेकंदानंतर म्हणू शकतो, 10 सेकंदानंतर म्हणू शकतो, 30 सेकंदांनी तुम्ही वेव्ह स्टॉप झाल्या असं म्हणू शकताय. आफ्टर टाइम T सेकंड्स each light waves covers a distance equal to CT. तर ह्या एकसारख्या वेळेनंतर त्या लाईट वेव्सने किती डिस्टन्स कव्हर केलं तर व्हेलॉसिटी इंटू टाईम म्हणजे C×T इतकं डिस्टन्स त्या वेव्सने कव्हर केलं ज्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर टाकल्या जात होत्या. हे डिस्टन्स त्या डायग्रॅममध्ये त्या सर्कलची रेडियस आहे असं ॲपियर होत आहे. आणि स्वतः तो पॉईंट सोर्स की ज्याला आपण कॅपिटल एसने रिप्रेझेंट केला होता, तो पॉईंट सोर्स त्या सर्कलचा सेंटर आहे असा तो ॲपियर होतोय, असा तो आपल्याला दिसतोय. दिस सरफेस कट्स द वेव्स ऑफ लाईट ॲट डिफरंट पॉईंट्स
ABCDEF अप टू N. या सरफेसमुळं होतं आहे काय, तर या सरफेसमुळं त्या S या पॉईंट सोर्सपासून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स ह्या ABCDE या पॉईंटपाशी कट केल्या जात आहेत. एव्हरी पॉईंट ऑन दिस सरफेस इज इन द सेम फेज. या पॉईंटपाशी ABCDE असं आपण डायग्राममध्ये दाखवलेले ते जे पॉईंट आहेत ना, त्या पॉईंटपाशी, त्या सरफेसपाशी प्रत्येक एक वेव्ह सेम फेजमध्ये आहे. सेम फेज, 2 किंवा 2पेक्षा जास्त वेव्ह सेम फेजमध्ये आहेत म्हणजे काय, तर त्यांची स्टेट ऑफ मोशन ही सेम आहे. म्हणून मी असं म्हणू शकते की त्या काय आहेत, तर सेम फेजमध्ये आहेत. सच अ सरफेस इज कॉल्ड वेव्ह फ्रंट. अशा त्या सरफेसला की जिथं सगळ्याच्या सगळ्या वेव्ज सायमल्टेनियसली रीच होतात आहे आणि त्या एका फेजमध्ये सुद्धा आहेत, अशा सरफेसला आपण म्हणतोय वेव्ह फ्रंट. देअरफॉर ए वेव्ह फ्रंट इज डिफाईन्ड ॲज. म्हणून वेव्ह फ्रंट असा डिफाईन केला जाईल की सुरुवातीला तुम्हाला सांगितलेली वेव्ह फ्रंटसाठीची डेफिनेशन पुन्हा लिहायची. द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ द मीडियम टू विच waves will reach simultaneously so that all the points are in same phase is called wavefront. आणि अशा पद्धतीने इथं त्या 2 मार्कांच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होईल. समजले ना तुम्हाला? हे जर पुन्हा एकदा पाहिलं तर अजून चांगलं समजेल, अजून चांगलं लक्षात राहील. एकदा समजलेली गोष्ट पटकन विसरून जात नाही, ती कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. या वेव्हफ्रंटचे 3 टाईप्स आहेत. देर आर 3 टाईप्स ऑफ वेव्हफ्रंट्स. पहिला स्पेरिकल वेव्हफ्रंट, दुसरा प्लेन वेव्हफ्रंट आणि तिसरा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. या 3ही टाईपच्या वेव्हफ्रंटचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेव्हफ्रंट हा कॉन्सेप्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. जर तुम्हाला तो समजला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करत असाल तर ह्या चॅनलवर वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरशी संबंधित मी अपलोड केलेले व्हिडिओज तुम्हाला सिक्वेन्सने पाहता येतील. कीप वॉचिंग माय चॅनल दीपाज एज्युकेशन अड्डा. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू ऑल.